अखेरीस अपेक्षित असलेली RBIची दर कपात आज झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच मॉनिटरी पॉलिसीच्या बैठकीत 25 बेसिस पॉईंट्स अर्थात 0.25% एवढ्या प्रमाणात RBIने दर कपात केली. याचा परिणाम काय होईल? एका बाजूला कर्ज स्वस्त होणं अपेक्षित आहे, दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेतला पैसा वाढेल आणि या सगळ्यामुळे उद्योगधंद्याला चालना मिळेल आणि अर्थव्यवस्थेची वाढ शक्य होईल, अशी सगळी RBIची अपेक्षा आहे. अर्थात असं असलं तरी या नाण्याची दुसरी बाजूही आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा आला आणि वस्तू आणि सेवांचं उत्पादन मात्र तेवढं वाढलेलं नसलं तर यातून भाववाढ होते. अर्थव्यवस्थेला आजही भाववाढीचं मोठं आव्हान आहे आणि म्हणूनच यापूर्वीचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे अशा प्रकारची दर कपात करू द्यायला तयार नव्हते असं म्हटलं जातं. थोडक्यात भाववाढ का अर्थव्यवस्थेची वाढ या दोन टोकांमधला एक निर्णय घ्यावा लागतो आणि ह्या वेळेला दर कपात करून अर्थव्यवस्थेच्या वाढीला, ग्रोथला प्राधान्य देण्याचं RBIने ठरवलेलं आहे. याचा आपल्याला काय फायदा होईल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे कर्ज कमी होतील. शेअर बाजार जो मध्यमवर्गीयांचा आजकाल खूप लाडका बनलेला आहे त्याला नक्कीच मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. मात्र त्याबरोबरच भाववाढ झाल्यामुळे आपल्या हातात येणाऱ्या उत्पन्नाची जी क्रयशक्ती आहे म्हणजेच पर्चेसिंग पॉवर आहे, त्या उत्पन्नातून आपण किती वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकतो ती क्षमता आहे, ती क्षमता कमी होणार आहे. आणि म्हणूनच नुकत्याच इन्कम टॅक्समध्ये जो मोठ्या प्रमाणावर फायदा मध्यम वर्गाला दिला गेलेला आहे त्याच्या बदल्यात ही एक छोटेसं नुकसान मध्यम वर्गाला भोगायला लागू शकतं. अर्थात आपला पैसा बाजारात हुशारीने गुंतवता आला आणि त्यातनं चांगला मोबदला मिळवता आला तर ह्या भाववाढीच्या नुकसानापासूनही मध्यम वर्गाचं संरक्षण होऊ शकतं. मात्र सर्वसामान्य लोकांना, खास करून आर्थिकदृष्ट्या आव्हान असलेल्या गरीब वर्गाला या भाववाढीचा फटका बसू शकतो. येत्या काळात या निर्णयामुळे उद्योगधंदे जर खरोखरच वाढले, वस्तू आणि सेवांचं उत्पादन चांगल्यापैकी वाढलं तर भाववाढही होणार नाही, समाजातल्या सर्व स्तरांना त्याचा फायदा होईल. आणि हे झालं नाही तर मात्र भाववाढीचा राक्षस आपल्यासमोर उभा राहील. यापैकी कुठल्या दिशेला अर्थव्यवस्था जाते आणि त्यानुसार कुठल्या दिशेला RBI इथून पुढे जाते हे बघणं औत्सुक्यपूर्ण ठरेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.